नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आणि आज दिनांक 2 जूनच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहे त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना। पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने। तर प्रश्न असेल की नुकतेच मिस वर्ल्ड 2025 ची विजेता कोण बनले आहे। ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ओपल सुचाता ही नुकतंच मिस वर्ल्ड 2025 ची विजेता ठरलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे, आपल्याला याविषयी काही अधिकची माहिती सुद्धा या ठिकाणी पाहायची आहे। तर मिस वर्ल्ड 2025 ची स्पर्धा नुकतंच तेलंगणा राज्यामधील हैदराबाद या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि या स्पर्धेचं हे 72व्या क्रमांकाचं एडिशन होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। याची विजेता थायलंड या देशाची ओपल सुचाता ठरलेली आहे आणि ही थायलंड या देशाची पहिलीच मिस वर्ल्ड बनलेली आहे। हे मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, आपण ते लक्षात ठेवायचं आहे। आणि या स्पर्धेची उपविजेता ठरलेली आहे ह्युसेट डेरेजे, जे की इथिओपिया या देशाचे आहे। आणि या स्पर्धेमध्ये जगभरातील तब्बल 108 स्पर्धक यांनी सहभाग घेतलेला होता। या स्पर्धेमध्ये भारताकडून कोण प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे। नंदिनी गुप्ता यांनी भारताचं प्रतिनिधित्व या स्पर्धेमध्ये केलेलं होतं। या फेमिना मिस वर्ल्ड इंडिया 2023 च्या विजेता सुद्धा राहिलेल्या आहेत। हे सुद्धा मुद्दा या नंदिनी गुप्ता यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। तसेच 2024 ची विजेता कोण होती, तर त्यांचं नाव होतं क्रिस्टिना पिचकोवा, जी की चेक रिपब्लिक या देशाची होती। हे सुद्धा आपण लक्षात ठेवा। भारतामध्ये जर बघितलं तर ही तिसऱ्यांदा झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा आहे। या अगोदर 1996 आणि 2024 साली मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं होतं। ही आपल्याला डिटेल माहिती लक्षात ठेवायची आहे, कारण या डिटेल माहितीवर आता परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जात आहेत। तसेच आपल्याला हे जे ओपल सुचाता आहेत त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। वयाच्या 16व्या वर्षी स्तन कॅन्सर या ओपल सुचाताला झालेला होता। त्यावर मात करून हिने अवघ्या 21व्या वर्षामध्ये मिस वर्ल्डचा किताब हा यावर्षी जिंकलेला आहे। तसेच ती ओपल फॉर हर ही एक मोहीम चालवते, स्तन कॅन्सर ज्या लोकांना असतं त्या स्तनांच्या आरोग्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी। ही मोहीम सुद्धा आपल्याला याविषयी लक्षात ठेवायची आहे। आणि तसेच आपल्याला कोणकोणते भारतीय आहेत ज्यांना मिस वर्ल्ड त्यांनी जिंकलेला आहे हे सुद्धा आपण नावं लक्षात ठेवा। तर रीटा फारिया 1966 साली मिस वर्ल्ड बनलेली आहे। ऐश्वर्या राय 1994 साली, डायना हेडन 1997, युक्ता मुखी 1999 ला, प्रियंका चोपडा 2000 साली आणि मानुषी छिल्लर 2017 साली। एकूण 6 भारतीय आहेत ज्यांनी मिस वर्ल्ड किताब हा जिंकलेला आहे। हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच भारतातील दुसरे संपूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणत्या राज्याला घोषित करण्यात आले। ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गोवा हे भारतातलं दुसरं संपूर्ण साक्षर राज्य म्हणून केंद्र सरकारकडून नुकतंच घोषित हे करण्यात आलेलं आहे किंवा त्याला दर्जा देण्यात आलेला आहे। त्याविषयी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे। तर गोवा भारतातील दुसरे संपूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे। तसेच आपल्याला भारतातील पहिले संपूर्ण साक्षर कोणतं जर विचारलं तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे। पहिलं संपूर्ण साक्षर राज्य असणार आहे मिझोरम आणि दुसरं संपूर्ण साक्षर राज्य असेल गोवा। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच पहिलं संपूर्ण साक्षर केंद्रशासित राज्य कोणतं आहे, तर लडाख असणार आहे। कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामधील जर समजा 95% लोक जर साक्षर झाले तर त्याला संपूर्ण साक्षर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं जात असतं किंवा तशा प्रकारचा दर्जा त्याला केंद्र सरकारकडून दिलं जात असतं। ही आपण मुद्दा लक्षात ठेवा। यासाठीच केंद्र सरकारने संपूर्ण साक्षर राज्य व्हावं या दिशेने 2022 साली उल्हास नावाचं नव भारत साक्षरता कार्यक्रम सुरू केलेलं होतं। आणि त्याचंच हे फलस्वरूप आहे की मिझोरम आणि गोवा हे राज्य संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहेत। भारताचं संपूर्ण साक्षरता गाठण्याचं लक्ष्य वर्ष ठेवण्यात आलेलं आहे 2030। हे आपल्याला वर्ष लक्षात ठेवायचं आहे। तसेच 2011 नुसार जी जनगणना झालेली होती त्यामध्ये त्यावेळेस संपूर्ण साक्षर राज्य केरळ सांगण्यात आलेलं होतं।
हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. पण केरळची जी काही साक्षरता आहे ती 95% पेक्षा कमीच होती. तरी सुद्धा सर्वाधिक साक्षरता त्या राज्यामध्ये असल्यामुळे त्याला आतापर्यंत संपूर्ण साक्षर राज्य म्हटलं जायचं. आता मात्र भारतामधील संपूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे असं जर विचारलं तर पहिलं राज्य असणार आहे मिझोरम आणि दुसरं असणार आहे गोवा. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच महाराष्ट्राची साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार आहे 74.4% आणि भारताची साक्षरता ती सुद्धा लक्षात ठेवायची आहे 82.3% भारताची साक्षरता असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क सोबत जोडण्यात आलेली चौथे ईशान्य भारतातील राजधानीचे शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए एजॉल. हे नुकतंच मिझोरमची जी राजधानी आहे त्याला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क सोबत जोडण्यात आलेलं हे ईशान्य भारतातलं राजधानीचं शहर ठरलेलं आहे. याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मिझोरमची राजधानी आहे एजॉल, त्याला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क सोबत जोडण्यात आलेलं आहे. 51.38 किलोमीटर बैरागी ते सारंग जे रेल्वे लाईन आहे ते टाकण्यात आलेली आहे. यासाठी 5021 कोटी खर्च हे केंद्र सरकारकडून करण्यात आलेला आहे. या मार्गावर 48 भुयार आणि 104 मीटर उंचीचा पूल सुद्धा उभारण्यात आलेला आहे. हे काही पॉइंट्स याविषयी आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. आणि ईशान्येकडील जे राज्य आहेत त्या राज्यांना उर्वरित भारतासोबत जोडण्यासाठीचा एक असा महत्त्वपूर्ण असा हा प्रकल्प होता जे की नुकतंच पूर्ण करण्यात आलेला आहे. या अगोदर सुद्धा काही ईशान्येकडील जे राज्य आहेत त्यांच्या राजधान्या राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क सोबत जोडण्यात आलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत? तर आसामची राजधानी दिसपूर याला सुद्धा जोडण्यात आलेलं आहे. त्रिपुराची राजधानी अगरताळा आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरला या अगोदर राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क सोबत जोडण्यात आलेला आहे. हे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्याला रेल्वे संबंधित इतर काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे की आपल्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. तर नुकतेच कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा पॉइंट स्टार करून ठेवायचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतीय रेल्वेचा 69व्या क्रमांकाचा रेल्वे डिव्हिजन बनणार आहे जम्मू डिव्हिजन. भारतीय रेल्वे नेटवर्क जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर रशिया हा देश आहे. भारतातील एकूण रेल्वे झोन किती असा जर प्रश्न विचारण्यात आला तर भारतामध्ये सध्या 17 रेल्वे झोन आहेत. भारतातील सर्वात मोठे रेल्वे झोन आहे उत्तर रेल्वे झोन. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती 1853 साली लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. हे मुद्दा आपण लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतो. भारताचे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी कुमार आणि सध्या रेल्वेचे चेअरमन आहेत सतीश कुमार. हे सुद्धा नियुक्त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, जगातील पहिला वाणिज्यिक स्तरावर ई मिथेनॉल प्रकल्प कोणत्या देशात सुरू केला जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी डेन्मार्क या देशामध्ये जगातला पहिला वाणिज्यिक स्तरावर ई मिथेनॉल प्रकल्प उभा केला जाणार आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला वाणिज्यिक ई मिथेनॉल प्रकल्प डेन्मार्क या देशामध्ये सुरू केला जाणार आहे. याद्वारे 42,000 मेट्रिक टन मिथेनॉलचं उत्पादन केलं जाणार आहे. मिथेनॉलचं फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचं आहे CH3OH. हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं. यामुळे काय होईल तर वातावरणामधील जे कार्बन डायऑक्साईड असतं त्याचं प्रमाण कमी करण्यास आपल्याला मदत मिळणार आहे. ई मिथेनॉल प्रकल्प या डेन्मार्क या देशामध्ये सुरू केला जाणार आहे. तसेच इतर काही मुद्दे आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. भारताचा पहिला सुपर कॅपॅसिटर प्रकल्प केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. उत्तर भारतातील पहिला परमाणु प्रकल्प हरियाणा या राज्यामध्ये. भारतातील पहिला कार्बन डायऑक्साईड पासून मिथेनॉल निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. हा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्रकल्प छत्तीसगड या राज्यामध्ये उभारला जात आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, आशियाई सुरक्षा शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी सिंगापूर या देशामध्ये आशियाई सुरक्षा शिखर संमेलन 2025 चं आयोजन नुकतंच करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही अधिकची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. तर आशियाई सुरक्षा शिखर संमेलन याचं हे 22व्या क्रमांकाचं संस्करण होतं किंवा एडिशन होतं. या संमेलनामध्ये भारताकडून CDS अनिल चौहान यांनी सहभाग नोंदवलेला होता. याचा उद्देश काय आहे
तर रक्षा सहयोगाला मजबूती देणे आणि सुरक्षा उपायांवर चर्चा करणे. याची थीम काय आहे तर भविष्यातील युद्ध आणि युद्ध अशी ही थीम आहे 2025 ची, ते आपण लक्षात ठेवा. तसेच सिंगापूरचा उल्लेख आला आहे. तर सिंगापूर विषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. याची राजधानी आहे सिंगापूर, राष्ट्रपती आहेत थर्मन षणमुगम रत्नम आणि पंतप्रधान आहेत लॉरेन्स ओंग. तसेच आपल्याला इतर काही महत्त्वाचे संमेलन जे नुकतंच पार पडलेले आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2025 भोपाळ या ठिकाणी पार पडलेला आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 स्पेन देशातील बार्सिलोना या ठिकाणी झालेले आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेला आहे. 12व्या क्रमांकाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 दुबई या ठिकाणी झालेली आहे. कार्बन बाजार पहिला आंतरराष्ट्रीय संमेलन नवी दिल्लीमध्ये झालेले आहे. याचं नाव होतं प्रकृती. हे प्रकृती नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते नाव लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव देहरादून या ठिकाणी झालेला आहे. 14व्या क्रमांकाची आशियाई मत्स्यपालन आणि जलीय कृषी फोरम बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. 9व्या क्रमांकाचं आशियाई आर्थिक वार्ता अर्थात एशियन इकॉनॉमिक डायलॉग महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल तर नुकतेच राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देण्यात आले, त्याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आरोग्य सेवाशी संबंधित हे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आहेत जे नुकतंच देण्यात आलेले आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 15 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर नर्सिंग अर्थात आरोग्य सेवा क्षेत्रातील हे सर्वोच्च असा राष्ट्रीय पुरस्कार आहेत. आणि कोणाला दिला जातो किंवा कोणाद्वारे दिला जातो तर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जात असतो. या पुरस्काराला आधुनिक नर्सिंगचे संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. याचा उद्देश काय आहे तर नर्सिंग क्षेत्रातील असाधारण सेवा देणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या कार्याचा सन्मान करणे यामागचा हा उद्देश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिन 12 मेला साजरा केला जातो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची संगीतकार कोण बनले आहे? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, राजा कुमारी ही अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची संगीतकार बनलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच हे अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जी सेरेमनी आहे ते पार पडलेलं आहे. याचं विजेता राजा कुमारी ही जी संगीतकार आहे ते ठरलेली आहे. ही अवॉर्ड जिंकणारी ती पहिली भारतीय वंशाची संगीतकार ठरलेली आहे. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि हा पुरस्कार त्याला का देण्यात आलेला आहे तर आर्केन लीग ऑफ लेजंड ही जी सिरीज 2 आहे त्यामध्ये तिने एक गाणं दिलेलं आहे किंवा त्यासाठी संगीत दिलेलं आहे. वी नेव्हर रन या गाण्यासाठी हा पुरस्कार तिला देण्यात आलेला आहे. एवढं आपल्याला याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही महत्त्वाचे पुरस्कार 2025 या सालामध्ये देण्यात आलेले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 विजेता ठरले आहेत राम सुतार. 59व्या क्रमांकाचं ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल जे आहेत हिंदी लेखक, जे की छत्तीसगड राज्यातील पहिले लेखक ठरलेले आहेत किंवा विजेता ठरलेले आहेत, त्यांना देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या कादंबरीसाठी किंवा साहित्यासाठी देण्यात आलेला आहे. आणि या पहिल्या कन्नड लेखिका ठरलेल्या आहेत हे पुरस्कार जिंकणाऱ्या. साहित्य अकादमी पुरस्कार 2024च्या विजेता ठरलेल्या आहेत. हिंदीमध्ये गगन गिल मैं आई जब बहार यासाठी आणि इंग्रजीसाठी स्पिरिट नाइट्स यासाठी देण्यात आलेला आहे. आबेल पुरस्कार 2025चा विजेता ठरलेले आहे. जपानचे गणितज्ञ मसाकी काशिवारा आणि संगीत कलानिधी पुरस्कार 2025चे विजेता ठरले आहेत आर के श्रीराम कुमार, हे एक व्हायोलिन वादक आहेत, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. स्टॉकहोम जल पुरस्कार गुंटर ब्लाशेल यांना देण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचे पुरस्कार यावर आपल्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. ते विमानतळ कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर डी, बिहार या राज्यामध्ये हे जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
त्या ठिकाणी नुकतंच नवीन टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या टर्मिनलची निर्मिती आई अर्थात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया करून करण्यात आलेले आहे। हे मुद्दे आपण याविषयी लक्षात ठेवायचे आहेत। तसेच इतर काही महत्त्वाचे जे विमानतळ आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत। तर पुणे विमानतळ जे आहे महाराष्ट्रामधील त्याचं नाम बदलून आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। अयोध्या विमानतळ जे उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदललेलं आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। मोपा विमानतळ जे गोवा या राज्यामध्ये आहे त्याचं नाव बदलून मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। सुभाषचंद्र बोस विमानतळ कोलकाता या ठिकाणी आहे। लाल बहादूर शास्त्री विमानतळ वाराणसी या ठिकाणी आहे। बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे। केंपागौडा विमानतळ बेंगलोर या ठिकाणी आहे। वीर सावरकर विमानतळ अंदमान निकोबार या ठिकाणच्या जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आता त्याचं नाव बदलून श्री विजयपुरम झालेलं आहे त्या ठिकाणी हे विमानतळ आहेत। हे महत्त्वाचे काही विमानतळ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही घडामोडी घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत। तर पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता, नुकतेच 86व्या क्रमांकाचा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए LR श्रीहरी हा 86व्या क्रमांकाचा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे। त्यानंतर आपण प्रश्न घेतला होता, नुकतेच नासाचे कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी न्यायमूर्ती सूर्यकांत। त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी पद्मविभूषण आणि पद्मभूषण। त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी KC वेणुगोपाल हे लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत। याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या देशात बुद्धिबळ खेळावर बंदी घालण्यात आली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए अफगाणिस्तान। त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच भारतीय सेनेकडून ऑपरेशन केल्लर कोठे राबवण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए काश्मीर भागामध्ये हे ऑपरेशन केल्लर राबवण्यात आलेलं होतं। त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच विश्व खाद्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी मारियांगेला हुगरिया यांना विश्व खाद्य पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच सुबन्ना अय्यप्पन यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी पद्मश्री या पुरस्काराने या सुबन्ना अय्यप्पन यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं। या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता। तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर हे दिलेलं आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी बानू मुश्ताक यांना 2025 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे नियुक्ती संदर्भामधला। तर प्रश्न असेल की नुकतेच भारताचे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत। याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे। येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो। तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न हे करायचा आहे। चला मग थांबूया या ठिकाणी। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तसेच लेक्चरच्या मोफत नोटसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास याला जॉईन करून घ्या। तसेच आपलं इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण करंट अफेअर्सचं कंटेंट टाकत असतो, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या। तुमच्या परीक्षांसाठी त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।